जय महाराष्ट्र मित्रांनो, लोकशाही न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। नीटच्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, सोलापुरात जुसाई एनजीओ तर्फे कॅन्डल मार्च। नीट परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जुसाई एनजीओ तर्फे सोलापुरात कॅन्डल मार्च व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन जुसाई एनजीओचे संस्थापक अध्यक्ष जुबेर वलसंगर यांनी केले। कार्यक्रमात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले होते। त्यांच्या छायाचित्रांसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी 2 मिनिटे मौन पाळण्यात आले। या कार्यक्रमाला लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वशिमराजे बागवान तसेच शिवसेना शिंदे गटचे नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसहित उपस्थित राहून दिग्वंत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली। आपण बघू शकता आज हे भावपूर्ण श्रद्धांजलीचा जे प्रोग्राम जुसासी एनजीओ द्वारा ठेवलेला आहे। अमोल शिंदे साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी पण इथं आलेली आहे। तर सर, आपलं या श्रद्धांजलीच्या प्रोग्रामाबद्दल 1-2 शब्द आपण सांगावे अशी आमची विनंती आहे। अतिशय मनाला वेदना देणारी घटना। पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपला स्वतःचा बलिदानच म्हणावं लागेल, आत्महत्या झाली, पण ती करण्यासाठी हे प्रशासन, ही सिस्टम त्याला कारणीभूत पडली आणि त्यामुळं नाहक विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागला। एखादा व्यक्ती जाणं त्या परिवारासाठी किती मोठी हानी असते आपल्या सगळ्याला माहीत आहे। आणि हे तर या देशाचं भवितव्य होतं, जे उद्याचं भवितव्य असलेली मुलं आपल्याला सोडून गेली। खरं तर ही घटना किती निंदा करावी एवढी कमी आहे। आणि या घटनेने ज्या पद्धतीनं या भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक आतून काळजामध्ये जो त्रास झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितला ज्या पद्धतीचा उठाव झाला, शासनाला झुकावं लागला आणि एक खूप मोठा निर्णय घ्यावा लागला। खरं तर वास्तविक ही जे राजीनामा असेल किंवा या सगळ्या गोष्टींच्या पलीकड या सगळ्या 21 मुलांचा जीव होता। या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। पण भविष्यात असं आपल्या भारतातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही नागरिकाला, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीचं कार्य या शासनाच्या माध्यमातून व्हावं। शासन हा सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिकेत असला पाहिजे। शासनाने माणसं मारण्याचं जर काम शासनात सुरू झालं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। ज्या परिवारावर हे दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून परमेश्वर त्यांना बाहेर येण्याची संधी देवो आणि त्यांच्या सगळ्या परिवारासोबत आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करूया। स्टुडंटसाठी आपला या मंचाद्वारे काय मेसेज आहे? नाही, ही घटनाच एवढी दुर्दैवी होती। फक्त स्टुडंटला एवढीच मला विनंती करायची आहे देशातल्या आपल्या, की ठीक आहे, आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात। अशा कठीण प्रसंगात सुद्धा आपण सक्षम राहिलं पाहिजे, सशक्त राहिलं पाहिजे। कारण आपण या देशाचा, आपल्या घराचा कणा आहोत। आपण अशा पद्धतीने न परवडणार आहे। त्याच्यामुळं मी सर्वच विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करतो की कसाही प्रसंग आला तर त्या हिमतीने त्याला सामोरे गेलं पाहिजे। एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो। धन्यवाद। 21 जण जे स्टुडंट्स भारतामध्ये एक्सपायर झाले किंवा आत्महत्या केले, ॲक्च्युली याला आत्महत्या नाही, ह्याला एक मर्डर म्हणू शकतो। 3 इडियट्सच्या मूवी अनुसार हे एक मर्डर आहे। पण चांगली गोष्ट जे आहे, जे जेन्सीने केले काम, जे भारतामध्ये सगळे जेन्सी मिळून जे काम केलेत, की एक एज्युकेशन मिनिस्टरने रिझाईन केलं, हे खूप चांगली, म्हणजे एक मोठ्या प्रवासानंतर एक मिनिस्टरला रिझाईन करायला सांगितलेत, हे खूप चांगली गोष्ट झाली भारतात। पण फक्त हे क्रेडिट जातं आहे जेन्सीला। हे जे स्टुडंट्स आहेत आपले जे इंडियामध्ये, सगळ्यांचं एक युनिटीमुळं हे गोष्ट झाली काल। आणि आज जे सोलापुरात आम्ही घेतो आहे ते फक्त भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत, एक शांतपणाने एक भावपूर्ण श्रद्धांजली या मुलांना। आणि जुसासी एनजीओतर्फे मी सगळ्यांना विनंती करतो, ऑल ओव्हर स्टुडंट चिल्ड्रन्सला विनंती करतो की कधी काय तुमच्यासोबत चुकीचं घडलं किंवा तुम्हाला वाटलं की अन्याय झालं, पण मैं 2 दिन था, वो जो माहौल मैंने देखा है, बहुत युवकों का जो स्फूर्ति युवकों में हो गई है, उत्साह हो गया है। संपूर्ण देश में, संपूर्ण देशामध्ये युवकांच्या मनामध्ये जी चेतना निर्माण झाली, कधी कधी असं वाटायचं की या देशामध्ये काय चाललंय,
हा देश उद्ध्वस्त होतं की काय अशा पद्धतीची भावना निर्माण झाली होती. परंतु दिल्लीचा आंदोलन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की कुठंतरी एक चेतना निर्माण झाली, कुठंतरी एक प्रेरणा निर्माण झाली आणि संपूर्ण देशातला युवक एक वेगळ्या पद्धतीनं दिल्लीमध्ये आला आणि संपूर्ण देशामध्ये ते वातावरण झालं. सोलापुरामध्ये आज आपण आपल्या संस्थेच्या वतीनं जो हा कार्यक्रम घेतला, खरंच माझ्या हृदयापासून मी तुमचे अभिनंदन करतो. आणि सासी NGOकडून जे तुम्ही काम केलं, खरं तर सर्व सोलापूर वासियांकडून तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. कारण हे कुठंतरी झालं पाहिजे, किती दिवस होते केलं पाहिजे. तुम्ही दिल्लीला किती दिवस होते? 2 दिवस होतो आणि त्याच्यामुळं मी दिल्लीमध्ये होतो, मी वेगळ्या कामासाठी गेलो होतो. परंतु हे माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता, फुले शाहू आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता ते राहिवलं नाही आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. अक्षरशः कुठल्याही विद्यार्थ्याला जेवणाची तमा नव्हती, पाण्याची तमा नव्हती, कुठं आंघोळीची व्यवस्था नव्हती, बाथरूमची व्यवस्था नव्हती. परंतु त्यांनी ॲडजस्टमेंट करून 20-25 दिवस हे आंदोलन केलं. खरं तर जालियानवाला बाग जो आहे, ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये घडलं तशाच पद्धतीनं तिथं घडलं होतं. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. भारतातल्या सर्व युवकांना माझा सलाम.